आजचं विधिमंडळ कामकाजाच्या समालोचनाच्या कार्यक्रमात सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन लेखक आहेत शैलेंद्र परांजपे. बियाणं खतांची उपलब्धता एका क्लिकवर शेतकऱ्यांना समजणार. मुंबई विद्यापीठ परीक्षा निकाल विलंबनाची जबाबदारी निश्चित होणार. एमपीएससी परीक्षा निर्दोष होण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमणार. कलम 353चा गैरवापर रोखण्यासाठी 3 महिन्यात निर्णय घेणार आणि मुंबईत प्रकल्प बाधितांसाठी 5,000 घरे बांधणार. ही होती विधानसभेच्या बुधवारच्या कामकाजाची वैशिष्ट्ये. विधानसभेच्या बुधवारच्या कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासानं झाली. नागपूर दक्षिणचे आमदार मोहन मते यांनी बोगस खतांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याबद्दलचा प्रश्न तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सरकार बोगस खते किंवा बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी या संदर्भात कडक कारवाई करण्यासाठी नवा कायदा याच अधिवेशनात आणणार असल्याचं जाहीर केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी राज्य सरकारला कायदा करण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न विचारला. त्यावर राज्य सरकारनं यापूर्वी बीटी कॉटनच्या संदर्भात कायद्यात सुधारणा केलेली आहे आणि तशाच प्रकारची सुधारणा राज्य सरकार करू शकतं असं मुंडे यांनी स्पष्ट केलं. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं की सामायिक यादीत असलेल्या कृषी किंवा कायदा सुव्यवस्थेसारखा विषय कायदा करण्याचा अधिकार या सभागृहाला आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं की मुळातच केंद्र सरकारचा कायदा आहे. बीटी आणि कॉटन संदर्भात सर्वोच्च न्यायालयापर्यंत विषय गेला होता. खतांच्या काही मोठ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल आणि न विकला गेलेला माल विकल्या जाणाऱ्या मालाशी जोडून खताबरोबर ती गोष्ट घ्यावीच लागेल अशी वितरकाकडून सक्ती केली जाते. त्या संदर्भातही नव्या कायद्यात काही गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत. येणाऱ्या खरीपाच्या हंगामापर्यंत डॅशबोर्ड तयार करून राज्य पातळीवर कृषी विभागाच्या माध्यमातून परवाना कृषी सेवा केंद्र आणि इतर सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल असंही मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब पाटील यांनी विचारलं की मोबाईल व्हॉट्सअप नंबरवर किती तक्रारी आल्या आहेत. त्यावर मंत्री मुंडे यांनी सांगितलं की बियाणांच्या संदर्भातील 392, खतांच्या संदर्भातील 210, खत लिंकिंगच्या 32, कीटकनाशकांच्या 61 आणि इतर 2,796 अशा एकूण 3,491 तक्रारी आल्या आहेत. प्रश्नोत्तराच्या तासानंतर कागदपत्रे पटलावर ठेवण्यात आली. त्यात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील विद्यापीठांचे विविध प्रकारचे अहवाल विधानसभेसमोर ठेवले. आमदार बाळासाहेब थोरात यांनी या सर्व अहवालांबद्दल फारशी चर्चा केली जात नाही आणि अनेक विद्यापीठं कार्यक्षमतेने काम करत नसल्याकडे लक्ष वेधलं. परीक्षा वेळेवर न होणं, निकाल वेळेवर न लागणं यासह अनेक गोष्टींकडे थोरात यांनी लक्ष वेधलं. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक अहवाल काही वर्षांनंतर सादर होतात आणि या विलंबाची कारणंही सविस्तरपणे सांगितली गेली पाहिजेत अशी मागणी केली. मुंबई विद्यापीठामध्ये निकाल वेळेवर न लागल्यानं किंवा गुणपत्रिका वेळेवर न मिळाल्यानं विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान यासाठी जबाबदारी निश्चित केल्या जात नसल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं. त्यावर मुंबई विद्यापीठाचे निकाल विलंबाने लागल्याबद्दलची जबाबदारी निश्चित केली जावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. नाना पटोले यांनी आदिवासी महिलेच्या मृत्यूबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. सभागृहाचं सर्व कामकाज बाजूला सारून स्थगन प्रस्ताव स्वीकारावा आणि राज्याच्या कर्जासह आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी केली. याबाबत सरकारनं निवेदन करावं असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. डॉक्टर उपलब्ध नसल्याने इगतपुरीमध्ये महिलेचा मृत्यू झाला. आदिवासी विभागाला बजेट मिळत नाही. पालघर इगतपुरी मुंबईपासून किती अंतरावर आहे, परंतु इथं वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नाहीत. एका मातेचा मृत्यू झालेला आहे म्हणून कामकाज थांबवून या विषयावर चर्चा व्हावी अशी मागणी आमदार वर्षा गायकवाड यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार या विषयावर निवेदन करेल आणि काही कमतरता असतील तर त्याही दूर केल्या जातील असं आश्वासन दिलं. पण त्यानंतरही या विषयावर चर्चेची मागणी करत विरोधकांनी सभात्याग केला. अध्यक्ष नार्वेकर यांनी आपण या विषयावरील स्थगन प्रस्ताव सदनातच नाकारलेला आहे आणि तरीही विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन विषय मांडू दिला असून सरकारला निवेदनही करायला सांगितल्याचं स्पष्ट केलं. आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकहून मुंबईला येण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे लागणारा वेळ आणि खड्डे याबद्दलचा विषय माहितीच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे पेपर फुटणं, तलाठी परीक्षेचा पेपर फुटणं याविषयीचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की एमपीएससीची परीक्षा पद्धती दोषरहित किंवा फुलप्रूफ करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमू आणि 1 महिन्यातच अहवाल घेऊ. कामकाजासंदर्भातील मुद्दा उपस्थित करताना आमदार योगेश सागर म्हणाले की प्रश्नोत्तराच्या तासात केवळ 3 प्रश्नांना उत्तरं दिली गेली ही गोष्ट योग्य नाही. आमदार भास्कर जाधव यांनी कामकाजाचं काटेकोर नियोजन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सदस्यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला प्रश्नाचा परीघ किती वाढवायचा हे ठरवावं असं सांगितलं. आमदार रवींद्र धंगेकर यांनी सर्व शासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा लावण्यात यावी अशी मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली. आमदार अमीन पटेल यांनी जे रुग्णालयासंदर्भातील समस्यांकडे माहितीच्या मुद्द्याद्वारे लक्ष वेधलं. कोणत्याही प्रकारची औषधं, उपकरणं जे रुग्णालयात उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे या रुग्णालयाला औषधं आणि उपकरणं उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. दर दिवसाला 300 रुग्णांना सिटी स्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात, पण या रुग्णालयात फक्त 40 लोकांना दर दिवशी ही सुविधा मिळू शकते याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील 118 वर्ष जुन्या कॅथलिक जिमखाना संस्थेच्या लीज नूतनीकरणाचा विषय औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला. तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या संस्थेला त्रास दिला जात असून तो दूर करावा अशी मागणी केली. आमदार सुहास कांदे यांनी पोलीस अधिकाऱ्यानं आपल्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याचा विषय लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला. एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध न्यायालयानं गुन्हा दाखल करायला सांगणं ही गोष्ट चांगली नाही असं सांगून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध सहपोलीस आयुक्तांच्या मार्फत चौकशी केली जाईल. त्या काळात त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं जाईल. तसंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फतही या अधिकाऱ्याची चौकशी केली जाईल असं स्पष्ट केलं. कलम 353चा गैरवापर केला जातो असं सांगून आमदार यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना विशेष अधिकार असतो पण लोकप्रतिनिधींना का दिला जात नाही असा सवाल केला. आमदार आशिष जयस्वाल यांनीही कलम 353 रद्द करण्याची मागणी केली. त्यावर गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की ही कायदा दुरुस्ती मीच आणली होती आणि त्याचं कारण सरकारी कर्मचाऱ्यांवरचे वाढते हल्ले हे होतं, पण त्याचाच वापर करून लोकप्रतिनिधी माझ्याशी आवाज चढवून बोलले यासाठीही 353 कलम दाखल केलं जातं. त्यामुळे 3 महिन्यात या संदर्भातील सुधारणा केली जाईल असं फडणवीस यांनी जाहीर केलं. आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील अवैध बांबू कटईचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून 3 महिन्यात या संदर्भात चौकशी करण्याची घोषणा केली. तसंच कागद कारखान्यांची निर्मिती, यंत्रसामुग्रीत बदल केल्यानं बांबूऐवजी इतर वनस्पतींचा वापर कागद बनवण्यासाठी केला जात असल्यानं बांबूचा खप कमी झाल्याचं सांगितलं. आमदारांच्या दाव्यात तथ्य नाही आणि अवैध बांबू कटई होत नाही असंही त्यांनी सांगितलं. आमदार विद्या ठाकूर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विविध प्रकल्पग्रस्तांना 5 किलोमीटरच्या आत पुनर्वसित करण्याचा प्रश्न उपस्थित केला. मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की मुंबईच्या 7 झोनमध्ये 5,000 घरं विविध प्रकल्पग्रस्तांसाठी मुंबई महापालिकेतर्फे बांधली जातील. तसंच 5 किलोमीटरच्या आत विविध प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्यासाठी समन्वय समिती नियुक्त केली जाईल असं सामंत यांनी सांगितलं. आमदार वर्षा गायकवाड, राम कदम यांनी उपप्रश्न विचारले. रस्त्यांसाठी, पदपथांसाठी, रुंदीकरणासाठी किंवा अन्य प्रकल्पांसाठी 4 पट भरपाई मिळावी अशी मागणी विद्या ठाकूर आणि राम कदम यांनी केली. विधानसभेतील कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते शैलेंद्र परांजपे. यानंतर विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत किरण हेगडे. मुंबई पोलीस दलात सुरक्षा महामंडळाकडून 3,000 पोलिसांची सेवा तात्पुरती घेणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांची माहिती. अलमट्टी धरणामुळे पूरपरिस्थितीबाबत अभ्यास चालू असल्याचंही केलं निवेदनाद्वारे स्पष्ट. आणि प्रधानमंत्र्यांच्या ऑनलाईन कार्यक्रमात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं कृषी मंत्र्यांचं आवाहन. ही होती विधान परिषदेतल्या आजच्या कामकाजातील काही वैशिष्ट्य. बुधवारी सकाळी विशेष सत्रानं सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली. यामध्ये पुरवणी मागण्यांवर काल सुरू झालेली चर्चा पुढे केली गेली. जयंत पाटील, नरेंद्र दराडे, अभिजित वंजारी आदी सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला. ही चर्चा या सत्रातही अपुरी राहिली. दुपारी 12 वाजता नियमित कामकाजाला सुरुवात झाली. प्रश्नोत्तराच्या तासानं सुरुवात झाली. भाई
गिरकर यांनी सफाई कामगारांच्या समस्यांविषयीचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईतल्या राज्यातल्या सफाई कामगारांना कायमस्वरूपी घरं देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली जाईल आणि या बैठकीसाठी मुंबईतल्या सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित केलं जाईल असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं. मॅनहोलमध्ये उतरलेल्या काही कामगारांचा गुदमरून मृत्यू होण्याच्या घटना मुंबईतील गोवंडी, घाटकोपर, मालवणी इथं घडल्या आहेत. परदेशात हे काम यंत्रानं केलं जातं. अशा दुर्घटना टाळण्यासाठी सफाई कामगारांना अत्याधुनिक साधनं देण्याची मागणी गिरकर यांनी केली. प्रवीण दरेकर यांनी अजूनही आपण मूलभूत साहित्यांवरच राहणार का असा सवाल करत त्यांच्या घरांचा प्रश्न उपस्थित केला. सचिन अहिर यांनीही सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर सामंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीनं उत्तर दिलं. सफाई कामगारांच्या घरांसाठी 2 योजना हाती घेतल्या आहेत. त्यातल्या सेवा सदन योजनेत 3,600 कोटींची 12,000 घरं उभारण्यात येणार आहेत. त्यात 15 ठिकाणी काम सुरू झालं आहे. आश्रय योजनेखाली 150 सदनिका वितरित केल्या आहेत. मात्र हे उद्दिष्ट नाही. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली जाईल. लाडपागे समितीच्या अहवालाची अंमलबजावणी मुंबई महापालिकेकडून केली जाते. त्याची अंमलबजावणी राज्यभर केली जावी या दृष्टीनं निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. विक्रम काळे यांनीही चर्चेत सहभाग घेतला. गोपीचंद पडळकर यांनी पुण्यातल्या एका रुग्णालयातल्या अग्निशमन यंत्रणा बसवण्याच्या प्रकरणात एका फायर ऑफिसरनं भ्रष्टाचार केल्याचा मुद्दा अन्य एका तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित केला. उद्योगमंत्री सामंत यांनी या अधिकाऱ्याची 30 दिवसांच्या आत चौकशी केली जाईल आणि तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवलं जाईल असं जाहीर केलं. पूर नियंत्रणासाठी सरकारने सुचवलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगानं सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील उपाययोजनांच्या कामाचा प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करून तो सरकारला सादर झाला आहे. या प्रस्तावामध्ये संपूर्ण खोऱ्यात प्रगत तंत्रज्ञानाचं सिस्टीम कार्यान्वित करण्यासह जलाशय परिचालन आराखडे सुधारित करणे, मुख्य नदीच्या लांबीतील सर्व भागात पूररेषा आखणी करणं, नदी आणि मोठे नाले रुंदीकरण करणं, त्याची खोलीकरण करणं आणि त्यातील गाळ काढणं, नदीला पूरसंरक्षक बांधणं आदी उपाययोजनांचा समावेश आहे. या उपाययोजनांच्या कामासाठी जागतिक बँक अर्थसहाय्य करणार असून जागतिक बँकेमार्फत तयार करण्यात आलेला प्राथमिक प्रकल्प अहवाल आणि उपाययोजना कामांचा प्रस्ताव तयार झाला आहे. त्यावर नीती आयोगाच्या अभिप्रायाची पूर्तता झाली आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाची मान्यता मिळाल्यानंतर यावर सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याची कार्यवाही केली जाईल असंही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. वडनेर समितीने अहवाल तयार केल्यानंतर समिती सदस्यांना असं आढळून आलं आहे की कर्नाटक राज्याने लवादाला आणि समितीला अलमट्टी धरणासंदर्भात दिलेली माहिती परिपूर्ण नाही. अलमट्टी जलाशयातील हिप्परगी बॅरेज, राष्ट्रीय महामार्गाचे भराव, साखळी बंधारे याची माहिती अपूर्ण आहे. त्यामुळे या माहितीचा अंतर्भाव करून पुनश्च तांत्रिक विश्लेषण करणं आवश्यक आहे. अलमट्टी धरणामुळे महाराष्ट्राच्या भूभागात पूर येतो. हा संभ्रम दूर करण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी रुडकी यांच्याकडून अभ्यास करण्यास सुरुवात झाली. त्यांनी अलमट्टी धरण तसंच पूरग्रस्त भागाला भेट दिली. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आपला अंतरिम अहवाल कृष्णा खोरे विकास महामंडळाला सादर केला आहे. त्याचा अंतिम अहवाल डिसेंबर 2023 अखेरपर्यंत प्राप्त होईल असे फडणवीस यांनी सांगितलं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून बाह्य यंत्रणेद्वारे 3,000 मनुष्यबळाची सेवा घेण्याबाबत निवेदन सभागृहात सादर केलं. मुंबई पोलीस आयुक्त दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सुमारे 10,000 पदे रिक्त आहेत. दरवर्षी नियत वयोमानानुसार होणारी सेवानिवृत्ती, आंतरजिल्हा बदली, दरवर्षी सुमारे 1,500 पोलिसांची होणारी निवृत्ती तसंच 2019, 20 आणि 21 या काळात न झालेली पोलीस भरती, अपघात, आजार यामुळे झालेले मृत्यू तसंच कोविडमुळे झालेले 500 पोलिसांचे मृत्यू यामुळे 10,000 पोलीस शिपायांची पदं रिक्त झाली आहेत असं ते म्हणाले. मुंबई पोलीस आयुक्तालयातील मोठ्या प्रमाणावर वरील रिक्त पदांचा विचार करून सरकारनं राज्यातील रिक्त असलेल्या पदांपैकी 14,956 पोलीस शिपाई संवर्गातील पदं आणि 2,174 पोलीस शिपाई चालक संवर्गातील पदं तसंच SRPF पदं भरण्यास मंजुरी दिली असून एकूण 18,331 पदांची पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या कर्मचाऱ्यांकडून केवळ सुरक्षाविषयक कामकाज आणि गार्डविषयक कर्तव्य स्टॅटिक ड्युटी करून घेण्यात येणार असून कायदेविषयक अंमलबजावणी आणि तपासाचं कुठलंही काम देण्यात येणार नाही असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीही सभागृहात निवेदन करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात
शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन केलं. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी 11 वाजता राजस्थानमधील सीकर इथं केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीनं आयोजित पीएम किसान संमेलन कार्यक्रमाच्या निमित्तानं पीएम किसान सन्मान योजनेतील 8.5 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा 14व्या हप्त्याची रक्कम एका क्लिकद्वारे वितरित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी http://pmevents.ncog.gov.in या वेबलिंकच्या माध्यमातून सहभागी व्हावं असं ते म्हणाले. विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते किरण हेगडे.